इन्क्युबेट इज आवर मेन फोल्डर. म्हणजे जर इन्क्युबेट मला या ठिकाणी आपण सातत्याने इन्क्युबेट असं आपण म्हणतो आहोत. इन्क्युबेट या शब्दाचा अर्थ कोणाला माहिती आहे? कुणाला सांगता येईल पटकन? आपण ऐकलं की नाही बराच वेळ? काय सांगता येईल कुणाला? इन्क्युबेटचा अर्थ काय? आता सरांनी सांगितलं नेटवर्किंग मध्ये लाजायचं नाही, त्यामुळे उत्तर देताना आपण लाजवू नका. जे उत्तर येत असेल बिंदास उत्तर देऊन मोकळं व्हायचं. कुणाच्या लक्षात कोण सांगू शकेल पटकन क्विकली? आपल्याकडे वेळ कमी येण्याचा जेवायला उशीर होईल परत. मेडिकल टर्म्स मध्ये कुठे ऐकला आपण इन्क्युबेट शब्द? हॉस्पिटलमध्ये कुणी ऐकला इन्क्युबेशन हा शब्द? नाही ऐकला? जेव्हा नवीन बाळ जन्माला येतं हॉस्पिटलमध्ये NICU नावाचा एक विभाग असतो, डिपार्टमेंट असतं. त्याच्यामध्ये नवीन बाळ ज्यावेळेस जन्माला येतं आणि त्या नवीन बाळाकडे काही क्षमता नसतात, काही शक्ती नसते बाहेरच्या वातावरणामध्ये सर्वाइव्ह होण्यासाठी, जगण्यासाठी, त्यावेळेस त्याला एका काचेच्या बंद पेटीमध्ये ठेवलं जातं, ज्याला इन्क्युबेटर असं म्हणतात. आणि त्याला काही एक्सटर्नल सप्लिमेंट्स दिले जातात जेणेकरून त्याची क्षमता वाढेल, त्याच्या क्षमता विकसित होतील आणि तो परत बाहेर पडून त्या ठिकाणी या वातावरणामध्ये जगू शकेल. दॅट इज कॉल्ड ॲज अ इन्क्युबेटर. आणि तीच सेम कन्सेप्ट या ठिकाणी स्टार्टअप डोमेनमध्ये आहे. स्टार्टअप इज अ न्यू बेबी आणि त्या स्टार्टअपला जर त्याच्या क्षमता विकसित करायच्या असतील, त्याला जर बाहेरचा सपोर्ट मिळवायचा असेल, सप्लिमेंट द्यायचे असतील, सो देअर आर काइंड ऑफ इन्क्युबेशन सेंटर्स म्हणजे इन्क्युबेटर लाईक अ प्रिझम, लाईक अ भाव इन्स्टिट्यूट विच कॅन सपोर्ट यू ॲक्च्युअली टू गेट इन टू दॅट पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट, सर्वाइव्ह इन द बिझनेस एन्व्हायरमेंट अँड सस्टेन इन टू द लॉंग टर्म बिझनेसेस. सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ अ इन्क्युबेशन. आणि तेच इन्क्युबेशन आम्ही तीन पद्धतीने आमच्या भाव इन्स्टिट्यूटमध्ये करतो. वन इज अ फिजिकल इन्क्युबेशन वेअर वी हॅव अ 26,000 स्क्वेअर फीट ऑफ बिल्डिंग आणि तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकता, त्या ठिकाणी तुमची स्टार्टअप आयडिया घेऊन तुम्ही बसू शकता, त्याच्यावरती काम करू शकता. तिथल्या वर्कशॉपमध्ये, तिथल्या मेकर्स लॅबमध्ये, तिथल्या सॉफ्टवेअर लॅबमध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं प्रॉडक्ट प्रोटोटाईप डेव्हलप करू शकता, टेस्ट करू शकता आणि मार्केटमध्ये आणू शकता. दुसरा प्रकार आहे व्हर्च्युअल इन्क्युबेशन. तुम्ही लोणीमध्ये राहू शकता, तुमच्या प्रवराच्या कॉलेजमध्ये राहू शकता, इथला सपोर्ट घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला आवश्यक असलेला जो जास्तीचा सपोर्ट आहे तो सपोर्ट भाऊ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. सो यू आर फिजिकली लोकेटेड हियर बट व्हर्च्युअली कॅन बी इन्क्युबेटेड ॲट भाऊ इन्स्टिट्यूट अँड कॅन टेक अ सपोर्ट ऑफ भाऊ इन्स्टिट्यूट इन टर्म्स ऑफ बिझनेस मेंटरिंग, टेक्निकल मेंटरिंग, टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी हेल्प असेल किंवा इन्व्हेस्टर कनेक्ट असेल किंवा इंडस्ट्री कनेक्ट असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने. आणि इंटिग्रेट इज नथिंग बट we are not just creating a kind of a local institute. We wanted to establish this particular startup ecosystem. आणि ती इकोसिस्टम केव्हा होईल? जेव्हा प्रिझम आणि भाऊ सारखे दोन इन्क्युबेशन सेंटर्स इंटिग्रेट होतील, एकत्र येतील. अशाच पद्धतीने सगळ्या स्टेक होल्डर्स, आता जे काही आपण स्टेक होल्डर्स बघितले त्या सगळ्या स्टेक होल्डर्सना एकत्र आणण्यासाठी इंटिग्रेशन म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो. आतापर्यंत कोणाला काही प्रश्न आहेत? पुढच्या वेळेला आम्ही येणारच आहे. कोणाला काही प्रश्न असतील सरांनी सांगितलेल्या भाषणामध्ये किंवा स्पीचमध्ये किंवा आता मी जे काही आतापर्यंत बोललेलो आहे त्याच्यामध्ये जर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. जोपर्यंत सुरू होतं. सर्वांनी काहीतरी प्रश्न विचारायचं काम करायचंय, नुसतं बसायचं नाही आपल्याला. आणि आपले हे ॲटिट्यूड आपल्याला चेंज करायचे. आपल्या इथे इकोसिस्टम मध्ये आपला वीकनेस घ्या. काय वीकनेस आहे? वी आर नॉट आस्किंग एनी क्वेश्चन इन लेक्चर ऑल्सो अँड वी आर नॉट आस्किंग एनी क्वेश्चन इन एनी सेशन ऑल्सो. सो दिस वीकनेस वी हॅव टू रिमूव्ह. आणि आपल्याला कुठले तरी प्रश्न पडले तरच काहीतरी सोल्युशन बाहेर येईल. प्रश्नच पडले तर कसं होईल? आणि सी दे आर डिस्कसिंग इन मराठी ऑल्सो. म्हणजे आपल्या मराठीमध्ये पण ते आपल्याशी बोलतात, आपण त्यांच्याशी बोललो पाहिजे आणि त्यासाठी आपण त्या स्टुडंटला पण इथं बोलवलेलं आहे. लेट अस गो अहेड. थँक यू. So just giving you a kind of a impact what has been created by Bhau Institute over the period of the last 6-7 years. 2017 साली आम्ही ऍक्च्युअली त्या बिल्डिंगमध्ये काम सुरू केलं आणि आता तुम्ही बघितलं तर 300 पेक्षा जास्त स्टार्टअप्सना आम्ही त्या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे. करंटली वी आर हॅव्हिंग 107 स्टार्टअप्स ऍक्टिव्हली वर्किंग विथ अस. त्यामध्ये I can see significant number of girls present here in the session as well. So we have a 66 women-led startup. So there are ample of opportunities for the ladies who are sitting here as well and attending this session. त्यामुळे तुम्ही पण पुढे यायची गरज आहे. तुम्हालाही भरपूर संधी आहे त्या ठिकाणी.
फंडिंगचा जो पार्ट आहे, जो मेजर पार्ट आपल्याकडं आपण बघतो स्टार्टअप सुरू करत असताना. सो वी हॅव फंडेड 87 स्टार्टअप्स ॲक्च्युअली थ्रू द गव्हर्नमेंट फॅसिलिटेशन फंडिंग अराउंड 11 करोड रुपीज, आणि त्यांना आम्ही बाहेरून देखील 43 करोड रुपयाची मदत साधारणतः मिळवून दिलेली आहे त्यांच्या स्टार्टअप फंडिंगमध्ये. We have also helped them actually to raise a kind of employment generation around 1400 plus, आणि त्याचबरोबर त्यांचे IP, ज्याला आपण IP म्हणतो, intellectual property, so 130 intellectual property has been created by those particular startups. So this is kind of an impact what Dow has been created over the last 7 years. आणि अशा पद्धतीच्या वेगळ्या इव्हेंट्स आम्ही स्टार्टअप कम्युनिटीसाठी वेगळ्या पद्धतीने करत असतो. काही ऑफलाईन असतात, काही ऑनलाईन असतात, काही हायब्रिड मोडमध्ये असतात. सो वी विल रिक्वेस्ट यू ॲक्च्युली इफ यू आर इंटरेस्टेड देन जॉईन दोज पर्टिक्युलर इव्हेंट्स whenever possible. अशा पद्धतीचे बूट कॅम्प्स, वर्कशॉप, मेंटरिंग क्लिनिक्स. एव्हरी थर्सडे वी आर रनिंग अ काइंड ऑफ अ मेंटरिंग क्लिनिक विथ द इंडस्ट्री एक्सपर्ट्स ऑन व्हेरियस टॉपिक्स. तो नॉन बिझनेस असेल, टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल असेल, अशा वेगळ्या पद्धतीचे टॉपिक्स आम्ही त्या ठिकाणी कव्हर करतो. म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे एक आयडिया आहे, तुमच्यामध्ये कदाचित काही जणांकडे अशी आयडिया असेल, पण ती आयडिया स्टार्टअपमध्ये कन्वर्ट करायची म्हणजे काय करायचं, स्टार्टअप कंपनी उभी करायची म्हणजे काय करायचं, मग ती प्रायव्हेट लिमिटेड करायची, OPC करायची, LLP करायची, की अजून काय करायचं, मग त्याच्यासाठी लागणारे कंप्लायन्सेस कशा पद्धतीने कम्प्लीट करायचे, IPR जर असेल, मला तो जो प्रोटेक्ट करायचा असेल तर मला तिथं कुठल्या पद्धतीचं कंप्लायन्स करायला लागेल, फंडिंग मला कुठल्या कुठल्या माध्यमातून मिळू शकेल, ती कशी करायची, मग तो फंडिंग प्रिपेअर्डनेस, फंडिंग रेडीनेस कसा आणायचा, अशा वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी या सगळ्या याच्यामध्ये असतात. आणि त्याचं गायडन्स या ठिकाणी मेंटरिंग क्लिनिकच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो. वेगळ्या कॉलेजेसमध्ये देखील आम्ही जातो आणि अशा पद्धतीचे अवेअरनेस कॅम्पेन्स आम्ही त्या ठिकाणी करत असतो. सरांनी आता ज्या काही स्कीम सांगितल्या त्या वेगवेगळ्या स्कीम्स आम्ही या ठिकाणी गव्हर्नमेंट बरोबर या ठिकाणी करतो. NICTची देखील एक स्टुडंट रिलेटेड स्कीम आमच्याकडे आहे. जर तुम्ही स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनमधले विनर असाल, तुमची आयडिया असेल आणि ती आयडिया जर तुम्हाला कन्वर्ट करायची असेल बिझनेसमध्ये, तर वी कॅन ऑल्सो सपोर्ट दिले. आणि बाकीच्या स्कीमबद्दल सरांनी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. कॉर्पोरेट सरांनी जसं सांगितलं की इंडस्ट्री अँड कॉर्पोरेट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेक होल्डर. सो त्यांच्याबरोबर आम्ही काही जॉईंट इन्क्युबेशन प्रोग्राम करतो. त्यातली काही नाव आपल्याला ऐकून माहिती असतील. HDFC आहे, सिमेंस आहे, दसॉ सिस्टम्स आहे, नेट प्रोडक्ट अँटीव्हायरस आहे, KPIT आहे. तर या कंपन्यांमध्ये कदाचित आपल्याला जॉब घेण्याचे पण ड्रीम्स असतात, पण आपण त्या ठिकाणी जाऊन एंटरप्रेन्योर होऊ शकतो किंवा यांच्या बरोबरीने या जॉईंट इन्क्युबेशन प्रोग्राममध्ये सहभाग घेऊन आपण एंटरप्रेन्योर सुद्धा होऊ शकतो. सो देअर आर अँपल ऑफ ऑपॉर्च्युनिटी फॉर यू, आणि तुम्ही ती फक्त टॅप करण्याची गरज आहे या ठिकाणी. I2I, बऱ्याच जणांना I2I आपल्या कॉलेजमध्ये माहिती आहे. I2Iचे अँबॅसेडर्स आपल्या कॉलेजमध्ये असतात. सो I2I इज नथिंग बट इग्नायटेड इनोव्हेटर्स ऑफ इंडिया, आणि एक सोशल पर्स्पेक्टिव्ह आपल्या सगळ्यांमध्ये यावा यासाठी सुरू केलेला इनिशिएटिव्ह आहे. यू कॅन कम अप विथ द सोसायटल चॅलेंजेस किंवा सोशल प्रॉब्लेम्स, अँड यू कॅन कम अप विथ काइंड ऑफ अ solution to those particular social challenges, and that solution can be developed under this particular initiative. त्यामुळे हा एक I2Iचा इव्हेंट इनिशिएटिव्ह आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. These are the various services offered by Dow Institute. त्याच्यामध्ये मी जसं उल्लेख केला, बिझनेस अँड टेक्निकल मेंटरिंग आहे, आमच्या मेकर्स लॅब आहे, वर्कशॉप आहे, फॅब लॅब आहे, तिथे प्रिंटिंग फॅसिलिटीज आहेत, ऍक्सेस टू व्हेरियस सॉफ्टवेअर्स आहेत, CUP मधल्या लॅबोरेटरीज आणि R&D फॅसिलिटी असतील. या सगळ्यांचा उपयोग करून तुम्ही तुमचं प्रॉडक्ट डेव्हलप करू शकता, टेस्ट करू शकता, आणि त्या ठिकाणी तुमचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करू शकता. फिजिकल ऑफिस स्पेस आहे. तुम्हाला जर स्टार्टअपमध्ये इंटर्नशिप करायची असेल तर त्यासाठी सुद्धा एक वेगळी प्रोव्हिजन आमच्याकडे आहे. सो इफ यू आर इंटरेस्टेड इन काइंड ऑफ जॉइनिंग द स्टार्टअप ॲज अ इंटर्न and becoming an employee of that particular startup, that is also possible. There is a provision, so you can also look for that. आणि मग वेगळ्या पद्धतीच्या इव्हेंट्स ज्या आहेत किंवा ट्रेनिंग आणि बूट कॅम्प्स आहेत ते सुद्धा आम्ही या ठिकाणी करतो, आणि याबद्दल आता तुम्हाला या सगळ्यामध्ये माहिती नाही. अशा पद्धतीच्या आमच्या काही मशिनरीज आहेत, लॅब्स आहेत, ज्याचा तुम्ही उपयोग तुमचा प्रोटोटाईप प्रॉडक्ट डेव्हलप करण्यासाठी करू शकता. These are our few of the success stories of startups. यातले कुठली कंपनी तुम्हाला माहिती आहे का? बाय एनी चान्स, बाय एनी मीन्स शार्क टँक तुम्ही फॉलो करता का? करतात. कुठला सीझन केला? 3, 2, 1 किती केले? मग सगळ्यात पहिल्या सीझन मध्ये एक कंपनी आहे यातली, आठवतंय का तुम्हाला? तर केअरफुली बघितले असतील आपण शार्क टँकचे एपिसोड असतात. आठवतंय मागे कोणाला तरी चालू आहे, चर्चा चालू आहे काहीतरी. कुठली कंपनी? इव्हेंटिक नावाची एक कंपनी आपल्याला वरती कोपऱ्यामध्ये दिसते लेफ्ट साईडला सगळ्यात.
So Eventbrite was one of the participants in Shark Tank season 1, got funding from the sharks as well. आणि त्यानंतर त्यांनी बाहेरच्या मार्केटमध्ये देखील जवळपास 2.5 कोटी रुपयापर्यंतचं फंडिंग ग्रॅब केलेलं आहे. सो इव्हेंटब्रिट हे एक स्टार्टअप आहे जे सेकंड इयर मध्ये शिकणाऱ्या एका स्टुडंटने चालू केलं होतं. 2 जणांनी ते स्टार्टअप सुरू केलं आणि आता त्यांची कंपनी ही 35 जणांना त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट देते. सो यू आर ॲट द सेम स्टेज. तुम्ही सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर मध्ये स्टुडंट्स आहात. वाय कॅन्ट बी यू ॲट दॅट पर्टिक्युलर स्टेज? आता सागर आपल्या समोर या ठिकाणी येणार आहे. काही वर्षापूर्वी सागर तुमच्यामध्ये होता, आता तो या ठिकाणी येतो. आज तुम्ही इथे आहात, उद्या तुम्ही इथे असू शकता, राईट? सो वी हॅव टू टॅप दोज पर्टिक्युलर अपॉर्च्युनिटी. आपली आयडिया असेल तर आपल्याला अपॉर्च्युनिटी टॅप करता आली पाहिजे. वेगळ्या कंपन्यांच्या वेगळ्या स्टोरीज आहेत. जर तुम्ही इंटरेस्ट असाल तर मला प्रत्यक्ष भेटा. मी तुम्हाला त्या सगळ्या स्टोरीज बद्दल नक्की या ठिकाणी सांगू शकेन. This is why Bhau Institute could be a kind of a go-to entrepreneurial hub for you, go-to kind of a solution for your all entrepreneurial ideas. These are the few of the attributes of Bhau Institute. And coming to the last one, the most interesting slide. बरोबर ना सगळ्यांना? Thank you very much for taking the एक 2 मिनिट आपण घेऊयात. कुणाला काही प्रश्न असतील तर आपण या ठिकाणी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. वी विल बी हॅपी टू आन्सर युअर क्वेरीज ॲज वेल. इथे विचारायचे नसतील तर हे सेशन संपल्यानंतर बाहेर पण तुम्ही प्रत्यक्ष विचारू शकता वैयक्तिक जर तुम्हाला विचारायचे असतील तर. आणि मग आपण पुढे सागरच्या सेशनकडे जाऊयात. कुणाला काही प्रश्न आहेत? 2च मिनिट आपण 1-2 प्रश्न घेऊयात. तुम्हाला असतील तर प्रश्न विचारायला लाजू नका. सरांनी सुद्धा आता सांगितलं आहे, देयर इज नो फुलिश क्वेश्चन. प्रश्न हा प्रश्न असतो पडलेला, त्यामुळे तो विचारलाच पाहिजे. नंतर एक ते बरेच जण येऊन भेटतील. त्यांना क्राऊड मध्ये विचारायला जरा भीती वाटते. या सागर. ओके, थँक्यू व्हेरी मच. हे आमचे क्रेडेन्शियल्स आहेत, ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा किंवा आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा. तिथूनही तुम्ही आम्हाला कनेक्ट करू शकता. ओव्हर टू यू. ओके, थँक्यू. Thank you so much, sir, for your wonderful guidance. It will 100% help for our student. Let's move forward. Mr. Sagar Bhode. He is graduated from Sinhagad College of Engineering, Pune. He is co-founder of Bhode and Jadhav Agritech Equipments Industries Private Limited. Please welcome Mr. Sagar Bhode with big round of applause. पीसी मध्ये पेन घेतलं बरोबर. पेन राहील. Good morning, everyone. My name is Sagar. As many people introduced me here. So I am just in little time I will finish my story that how my journey from becoming a Sagar College engineering student. So from being a student at Sagar College as a PhD student to becoming a co-founder of an agritech startup. So this journey started from my third year as I am a student like you, and I was participating in our college event named as a Team Ashwamedha. So in that team, what we are doing is the developing a onion harvester for the national level competition named as SAT Fund. So in that competition, we are a team of 25 members. So in that team, we collaborated with different industries like Mahindra, Ajwa, and we develop a onion harvester for national level competition. So finishing that competition, we get the different aspects of business like how team management is done, what is R&D, what is the problem that are really making problems for the farmers in the India, and what should be the solution for this. So this the Rushi, here is my co-founder also, the Rushi Jadhav. So we are with Rushi, and we started to work on the idea for developing of onion harvester. So because in college there is a team of 25 students and we cannot agree on one thing. So we separate out at the last year of our college and we started on working on idea for developing of onion harvester. So basic need of developing onion harvester is if you see in the market, there is no machine available for harvesting onion, potato, garlic like crops in India. So we started developing the machine. So first we met with different farmers for customer analysis. So what should be the customer requirement? That is the basic fundamental needs for a startup. What is the market? Is the market enough for so we can
sell our machine and so earn some money out of it. So we developed a design model for our machine. After designing, we got the issue, like how we can make this machine in the real time environment. Because as we are in the last year and we have recently given our exams, so what should and within the last 6 months in the last year, I was also doing the internship at Stubbish Technology. So I was also doing internship. So we decided to quit that internship and start working on our startup. So we started and then we started working on. So after the designing, we needed a fund, and Rushi and I take a fund from our parents, 30,000 each, and we started working on our prototype. So basic proof of concept we developed, and then we apply for different schemes. So from our college faculties, I got to know about the DigiPress scheme and how we should do. Again, we applied for that scheme, and then after the 2 rounds, we got selected for the DigiPress scheme. So in that DigiPress scheme, we got a funding support of 10 lakhs. So from that 10 lakhs, we got 9 lakhs from that funding, and we start working on our product. Now we have developed our product, that is a onion harvester and onion topper. So what this machine do? This is a tractor mounted machine, and this harvest. Yeah, you can. तुमची अजून एक ओळख सांगा, तुमचं गाव कोणतं, काय ते सगळं व्यवस्थित सांगा. तुम्ही कुठले म्हणजे नेटिव्ह प्लेस काय आहे, तुमचं बॅकग्राऊंड थोडंसं येऊ द्या. मी राहणारा प्रॉपर अहमदनगरचा आहे. अहमदनगरमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील बेलोली पडलेले म्हणजे मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. तर मला आधी लॉकडाऊनमध्ये बराच या प्रॉब्लेमबद्दल माहिती कळली की ऍक्च्युअल आपल्याला खरंच प्रॉब्लेम येतोय की शेतीमध्ये कांदा बटाटा काढण्यासाठी यंत्र नाही आहे आणि जे परदेशातले यंत्र आहेत ते इथे चालू शकत नाही. तर आपण त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण आपला शेवट लास्ट इयर मध्ये आपल्याला माहिती नव्हतं की मी स्टार्टअप करेल किंवा काही आपल्याला करणार नाही. जेव्हा आपल्याला फंडिंग सपोर्ट भेटला, आयडिया आपण बनवली, डिझाईन बनवलं आणि जे मेंटर भेटले बायोस्टेट मधून, त्यांनी एक बिझनेस प्लॅन बनवून देण्याचं काम. म्हणजे आमचा एक आधी बिझनेस प्लॅन रेडी होता, तर त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन्स असतील, तुम्ही अजून कोणकोणत्या लोकांना भेटले पाहिजे, ते स्टार्टअप पुढे कसं ग्रो केलं पाहिजे याची माहिती दिली. आणि त्याच्यानंतर आतापर्यंत ब्रांच कोणती तुझी ब्रांच? मी एनटीसी ब्रांच मध्ये पास आउट आहे. मग एनटीसी मधून येतो मेकॅनिकल ऍक्च्युली माझा को फाउंडर आहे ऋषी जाधव. तो पुढे येणार, ऋषी थोडं पुढे येणार, तो चेहरा पाहते सगळ्यांना. ऍक्च्युली ऋषीचा पण माझा जेवढा वाटा आहे स्टार्टअप मध्ये तेवढा त्याचा सहभाग आहे. आणि तो सेंट्रल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पास आउट आहे. तर यांनी जी डिझाईन असेल मशीनची पूर्ण, तर आपण मेकॅनिझम कसं बनवलं पाहिजे. कांदा काढणे ही कॉम्प्लिकेटेड गोष्ट होती, कारण विदाऊट डॅमेज करता ट्रॅक्टरवरती एक ऑटोमॅटिक मशीन चालवली, ते पण इंडियामध्ये फुल्ली ऑटोमॅटिक मशीन, मोठी गोष्ट होती. त्याच्यामध्ये ऋषीची मेकॅनिकल स्किल असते. आम्ही याच्यामध्ये काही इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींचा पण हे केलं आहे, एम्बेडेड केलेलं आहे. त्याच्यामध्ये जसे की रिअल टाइम स्टेटमेंट असेल की आतापर्यंत किती हार्वेस्ट झाला कांदा, किंवा आता आपल्या मशीनचं लोकेशन काय आहे, तर किती वेळा किती कांदा काढेल, यासारख्या गोष्टींसाठी. आणि मॅन्युफॅक्चरिंग असेल, बिझनेस मॅनेजमेंट असेल, अशा गोष्टी झाल्या. भाऊ मध्ये नेटवर्किंग सरांनी सांगितलं महत्वाची गोष्ट आहे. आम्ही जेव्हा भाऊ इन्स्टिट्यूट मध्ये गेलो तेव्हा आम्ही आता कॉलेजचे स्टुडंट आणि एक एंटरप्रेन्योर याच्यामध्ये बराच काही फरक असतो. तुम्हाला नंतर जाणवेल जेव्हा तुम्ही त्या इकोसिस्टम मध्ये जाता. तिथे भाऊ मध्ये गेल्यानंतर आम्ही विविध कंपनीचे हे असतील, वेगवेगळे फाउंडर असतील, त्यांना भेटलो. त्यांनी आम्हाला काही आमची आयडिया आम्ही त्यांना सांगितले, त्यांनी आउटपुट दिले, इनपुट दिले, अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. आणि याच्यामधून आम्हाला बराच फायदा झाला. नेटवर्किंग असेल, फंडिंग सपोर्ट असेल, मेंटरिंग सेशन झाली की पेटंट फायलिंगसाठी असेल, वेगवेगळे मेंटरिंग सेशन झाले. मला तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचा आहे की तुम्ही स्टुडंट मध्ये नॉर्मली मुलांची इच्छा असते की आपल्याला प्लेसमेंटला जायचं, जॉबला जायचं, तुम्ही ह्या लाईनकडे काय गेले? हा, ऍक्च्युली मी सांगितले तसे मी आधीच इंटर्नशिप करत होतो. म्हणजे त्याच्यानंतर मला कंपनीने सांगितले होते की जेव्हा तुझं कॉलेज संपेल त्याच्यानंतर तू जॉबला लागू कर. पण ते आम्ही जेव्हा आयडियावर काम केलं आम्हाला त्याच्यामध्ये पोटेन्शियल दिसतं की आपण जॉब 4 लाख वर्षाला काम करतोय आणि आता आपण जे आयडिया येतोय त्याच्यामध्ये आपल्याला एक म्हणजे त्याच्यामधून आउटपुट पण मिळते. म्हणजे बिझनेस मध्ये आपल्याला पैसा येतोय आणि आपण एक सोसायटीला एक सोल्युशन, एक व्हॅल्युएशन आपल्याला सोल्युशन देता येते. त्याच्यासाठी आम्ही ट्राय केला. याचं मेकॅनिक आहे, तो एनटीसी, तुम्ही एकत्र कसे आहे? जे मी सांगितलं ती मॉस्कोमध्ये आम्ही एकत्र काम करतो. तिथे आमची भेट झाली. म्हणजे तो पूर्ण नाशिकचा राहणार आहे मालेगावचा. तिथे आम्ही दोघं सोबत काम केले. त्याच्यानंतर आम्ही चर्चा होत राहायची की आपल्याला काय करायचंय, हे काम कसं केलं पाहिजे. तरी मशीन त्यांनी सांगितलं हे असं करू शकतो, मला असं करू. तर मग हे काम झालं आज आणि ते आतापर्यंत आम्ही आता डिसेंबर मध्ये या प्रोडक्टचं लॉन्चिंग करणार आहे. बरं, मार्केटमध्ये अवेलेबल प्रोडक्ट्स काय? मार्केटमध्ये जे ओनियन हार्वेस्टर अवेलेबल आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे जो कांदा बटाटा लसूण लावला जातो त्याला एक प्लांटेशन मेथड असते. म्हणजे वाफ्यात लावताय, बेडवर लावताय, सरीवर लावताय, त्याला एक साईज असते स्पेसिफिक.
तर त्यांच्यामध्ये मार्केटच्या मशीनला काय प्रॉब्लेम येतो की त्यांना एक तेवढी स्पेसिफिक मशीन बाय करावं लागते फार्मरला, मग ते दुसऱ्या फार्मरकडे चालत नाही, दुसऱ्या रिजनमध्ये चालत नाही. तर आम्ही अशी मशीन डेव्हलप केली की तुमचे कांदा, बटाटा किंवा दुसरं कोणतेही पीक असेल तर एकटी मशीन आमची सगळ्या प्रकारचे क्रॉप काढू शकते. याचं पेटंट केलं का तुम्ही? हो, पॅटर्न फाईल केलेलं आहे. अजून ग्रांटेड झालेलं नाही, पण विदिन इयर आपलं काम होणं ग्रांटेड होईल. याची किंमत काय? त्याची जो बेसिक आहे त्याच्यामध्ये 3 मॉडेल दिसत आहेत. पहिले जे मॉडेल आहे ते मल्टीक्रॉप पिकर आहे, जे की कांदा, बटाटा, लसूण, रताळे, टर्मरिक अशा विविध क्रॉपसाठी हार्वेस्टिंगसाठी काढलेलं आहे. त्याचं काम काय असेल की तुमचा जो क्रॉप आहे ते टिक आउट करून सॉईलवर एका रोमध्ये टाकेल, ज्याने काय होतं जी लेबर कॉस्ट आतापर्यंत शेतकऱ्याला येत होती त्याच्यामध्ये पेक्षा कमी खर्चामध्ये त्याचं हार्वेस्टिंग होते, त्याच्यामध्ये त्याला फायदा होतो आणि कमी टायमामध्ये काम होते. दुसरं मशीन पाहत आहे तर ते काम त्याची प्राइस 3.5 लाख 7.5 lakhs. मागचा भाग फक्त ट्रॅक्टरचा मागचा भाग तेवढा. This one machine this machine all are tractor mounted. So second machine is one proper. So this what machine is used? It will be used for the cutting the leaves. So कांद्याची जी पात कापावं लागतात, त्याला रूट्स कापावं लागतात, जे फुल्ली ऑटोमॅटिक काम ते सेकंड मशीन करते, जे आतापर्यंत मार्केटमध्ये इंडियामध्ये मशीन नाही, पूर्ण काम तरी केलं जातं. त्याची किंमत आपली 1 लाख आहे. जे स्मॉल स्केल दुसरं युनिट आहे का? हो, दुसरं किती किंमत? 1 लाख. त्याचं एक छोटं मॉडेल आहे. आणि जे तिसरं मशीन पाहत आहे ते आता डेव्हलपमेंटमध्ये आहे, जे आम्ही डिसेंबरमध्ये लॉन्च करतोय. ते जे एकत्रित काम करेल, म्हणजे कांदा काढणीपासून त्याचे मुळं पात कापणे असेल किंवा लसूण असेल त्याचं मुळं पात कापणे असेल तर ते कंबाईन मशीन असते आणि ते ट्रॅक्टरच्या वरती मला स्टोरेज दिसत असेल तिथे स्टोअर होईल. एक फुल्ली ऑटोमॅटिक काम होईल, ज्यात शेतकऱ्याचा काही सहभाग नसेल. आणि आम्ही प्राऊडली सांगतोय की हे मशीन आतापर्यंत भारतात म्हणजे नाही आहे टेक्नॉलॉजी आम्ही जे काम करतोय, कारण स्मॉल फील्डवरती वर्क होणारे मशीन आणि जे की फार्मरला एक अफोर्डेबल प्राइसमध्ये काढून देऊ शकतो ते आम्ही बनवतोय. याने मेकॅनिकलचं काम केलं, डिझाईन डेव्हलपमेंट काय सगळं तुमचं स्ट्रक्चर वगैरे. तुझं ENTCचा रोल काय त्याच्यात? माझा ENTCचा रोल म्हणण्यापेक्षा मी शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याचा माझ्यामध्ये जास्त रोल होता. कारण कृषी म्हणजे शहर क्षेत्रात माझा जास्त, तर त्याला शेतीमध्ये कांदा कसा काढला पाहिजे, त्या डॅमेज का होऊ शकतो, ट्रॅक्टर कसा चालतो, मग त्याच्यावर मशीन ऑपरेट जर करायचं आहे तर कोणचं चालत नाही, कोणते ट्रॅक्टर अवेलेबल आहे, तो मार्केटमध्ये चालू शकेल पाहिजे प्राइस किंवा एक बिझनेस मॅनेजर म्हणू शकतो त्याचं काम मी केलं पाहिजे. बरं, आता लेबर कॉस्ट आणि तुमच्या ह्या इक्विपमेंटचे इन्व्हेस्टमेंट आणि त्याचे युटिलायझेशन याचं कंपॅरिझन कसं आहे? आता तुम्ही पाहता ते कंबाईन हार्वेस्टर आहे शेवटचं आमचं, जे फुल्ली काम करतं कांदा बटाटा काढण्यासाठी. तर आता लेबरला एकरचा खर्च येतो 10 ते 15,000 रुपये. आता डिफरंट रिजननुसार ते लेबर कॉस्ट असते, 13-14,000 रुपये एक खर्च येतो कांदा काढण्यासाठी. लेबर 3 दिवस लागतात काढण्यासाठी. तर आपलं मशीन 3 तासामध्ये कांदा बटाटा काढते आणि त्याचा काढणी खर्च आहे 10,000 रुपये. म्हणजे जर माणूस चालवण्यासाठी घेतले आणि ऍक्च्युअल तुम्ही खर्च पाहताय जसं काही डिझेलचा खर्च पाहताय तर तो आणि ड्रायव्हरचा खर्च म्हणजे 3,000 मध्ये 1 एकर काढू शकतो त्याचा. आणि ती मशीन 9 लाख प्राइस आहे. तर आपण जर म्हणजे याला देतोय फार्मर, हे प्रत्येक फार्मरने बाय करायचं ती मशीन नाही, आपण असं डेव्हलप केलंय की मार्केटमध्ये जे बिझनेस ओनर असतात म्हणजे शेतकरी असतात ते दुसऱ्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. म्हणजे गावामध्ये 2 मशीन जर घेतले तुम्ही मोठ्या शेतकऱ्यांनी तर ते छोटे स्मॉल स्केल फार्मर असतील त्यांना अफोर्डेबल प्राइसेस मध्ये कांदा काढून देऊ शकतात हार्वेस्टिंग रेट बेस. तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे का? मला अजून एक प्रश्न आहे. एक प्रश्न असा आहे, तुमचं झालं का सगळं सांगून झालं? एक प्रश्न असा आहे की प्रिझम आमच्याकडून प्रिझम फोरम तुम्हाला एक आम्ही ऑफर देतो. प्रिझम फोरम ही आपली सेक्शन 8 कंपनी आहे, कॉलेजमध्ये आपण केलेली आहे आणि आपण ऑफर अशी देतोय की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची VC आणि यांची पूर्ण R&D टीम आमच्या बरोबर आहे. Okay, so I will tell them to go through all these good accessories which will be very useful for the farmers, and this is the opportunity which we will give you from our end as a separate means you can have a big platform. Okay, that means it may be Krishi Vigyan Kendra or Mahatma Phule Krishi Vidyapith like that, and that will be a platform which we will provide from Prism Forum to you. Okay. आणि आता स्टुडंट बसलेले तर त्यांना हे सांगायचं की एकेकाळी आम्ही स्टुडंट होतो तर बऱ्याच जणांकडे काही आयडिया होत्या, काहींनी एक्झिक्यूट केला, काहींनी जॉब केला. जॉब करणे काय वाईट नाही आणि स्टार्टअपकडे जाणे काही वाईट नाही, असं नाही की जॉबच केला पाहिजे किंवा स्टार्टअपकडे गेले पाहिजे. तर बऱ्याच मुलांच्या म्हणजे आमच्यामध्ये पण एक मूवमेंट होता की आता आपण फक्त आयडिया घेऊन जातोय सुरुवातीला, आपल्याकडे पैसे नव्हते, आयडिया घेऊन जातो की आयडियावर आपल्याला नक्की पैसे कोणते कसे देईल. तर याची आपण नेटवर्किंग सरांनी म्हणतो, जर आपण विचारत गेलो लोकांना सरांना आता आपल्याकडे जर प्रिझम अवेलेबलच आहे
तुम्ही विचारू शकता तसं आपल्याला फंडिंग भेटू शकतं. कारण फायनान्शियल हे महत्त्वाचं असतं स्टार्टअपमध्ये आणि नेटवर्किंग सुद्धा. तुम्ही तुमच्याकडे आयडिया असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. कारण आपल्याला अपॉर्च्युनिटी जास्त अवेलेबल आहे जे इथून मागे नव्हतं 10 वर्षापूर्वी. तेच सांगायचे आणि तुम्ही एक सक्सेसफुल बिझनेस ओनर होऊ शकता. आता आमचं स्टार्टअप प्री रेव्हेन्यू स्टेज आहे. आतापर्यंत आम्ही काही रेव्हेन्यू जनरेट केला नाही. डिसेंबर नंतर चालू केलं. आमचं सेकंड इयर आमच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटचा गेल्या वर्षीचा एक मुलगा आहे आपल्याकडे. ओके, महाबळेश्वरला तो राहतो. तर त्या मुलाने नांगर तयार केला होता. तो नांगराचं वैशिष्ट्य असं आहे की तुमचं डिझेल सेव्ह होतं सगळं. आणि त्याने काय नाही त्याच्यामध्ये अँगल ट्विस्टिंग केला आणि त्याचं वेट वगैरे केलं. बॅलन्सिंग अनबॅलन्सिंग कंडिशन पलटी नांगर असतो ना, तर त्याच्यावर त्यांनी काम केलं. आणि त्याचा युनिक आता महाबळेश्वरला त्याचा बिझनेस आहे आणि तो फुल्ली त्याच्यामध्ये डेडिकेटेड काम करतो फ्रॉम आवर EREC. ओके, मेकॅनिकल. ओके, अजून एनिथिंग तुला काय बोलायचं आहे? माझं असं म्हणणं आहे की आपण इंजिनिअरिंग करतो बरोबर. आता तुमचं प्रत्येकाचं म्हणणं काय असतं, मला बिझनेस करायचं म्हणतो. पण कोणी काय म्हणतं, आता काही ट्रेडिशनल बिझनेस असतात बरोबर. जे ट्रेडिशनल बिझनेस असतात पण ते जास्त स्कोप नाही होऊ शकत. आपण खूप विचार करतो की 1000 करोडची कंपनी बनवायची असं तसं, पण ट्रेडिशनली ते होऊ शकत नाही. तर आपण इंजिनिअरिंग केली तर आपलं काम काय की काही इनोव्हेटिव्ह करायला हवं आपण, की त्याच्याने काय होईल. आता तुम्ही जेवढं बघशाल मार्केटमध्ये सर्व जे श्रीमंत लोक आहेत, टेस्ला झालं, व्हॉट्सअप वगैरे झालं, मार्क झुकरबर्ग झालं, त्यांचा पॉईंट असतो त्यांनी काय इनोव्हेटिव्ह केलेलं आहे. प्रत्येकाच्या घरापर्यंत ते पोहोचलेले. आता व्हॉट्सअप झालं प्रत्येकाच्या घरी पोहोचलेले. तर जसं आपण इंजिनिअरिंग केली तर आपण जेवढं शिकलेलं आहे इंजिनिअरिंग मधून ते आपण पूर्ण यूज करायला पाहिजे बरोबर. आता आम्ही जे मशीन बनवलेलं आहे, लोक काय म्हणतात बिझनेसला शिक्षणाची काही गरज नाही, पण हे सर्व चुकीचं आहे. आता आम्ही जेव्हा प्रोडक्ट डेव्हलप करतोय तर माझं जेवढी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण 100% त्याच्यात यूज झालेली आहे. मला रिपीट ते म्हणजे आपण आता ही मशीन बनवायची वेळेस मला परत दरवेळेस पुस्तक वाचावं लागतं, दरवेळेस व्हिडिओ बघावं लागतं. ते खूप गरजेचं. आपण थेरॉटिकल नॉलेज सगळ्यात पहिले गेन करा. त्याच्यानंतर जे आपण नॉलेज गेन केलेले तेच आपण आपल्या बिझनेसमध्ये यूज करा बरोबर. आपल्याला 100% सक्सेस भेटेल. आणि इनोव्हेटिव्ह करा. अतिशय परफेक्ट त्याचा अनुभव सांगितलेला आहे. इनोव्हेशन झालं पाहिजे आणि आपल्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं आपण इंजिनियर आहोत. इंजिनियरचा अर्थ काय माहिती आहे का? ही कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग अँड एव्हरीवेअर एनिवेअर. तो सगळं काही करू शकतो, त्याला इंजिनियर म्हणतात. त्यामुळं आता इथे एक सर आले, मॅथचे ट्युशन घ्यायचे आधी, लोंगोडे सर, इथे आपल्या परिसरामध्ये कॉलेजच्या बाजूला. यांनी काय केलं, नंतर याच्यातून बाहेर आले आणि त्यांनी सायकल डेव्हलप केली. ई सायकल 30 किलोमीटर सायकल जाते, त्यांनी डेव्हलप केली सायकल इथून संगमनेर बॅटरीवर. आणि आता हे स्टार्टअप आपल्याकडे आपल्या प्रिझम मध्ये आहे. आणि मी स्वतः बुलेट तयार केली आणि मी बुलेट फिरवतो आपण. ओके, मला असं वाटतं इट इज टू मच. थोडासा आता आपण एंडिंग कडे आलोय. आय वॉन्ट टू गिव्ह व्होट ऑफ थँक्स नाव. ओके, आहे सर व्होट ऑफ थँक्स देता का? ओके, लोणी बुद्रुक येते, मी लोणी बुद्रुक मध्ये. ओके, लोणी बुद्रुकच्या वतीनं पहिला तुमच्या सगळ्यांचे व्होट ऑफ थँक्स म्हणताना लेट अस सी. सर आमचं एक खेडेगाव होतं पूर्वी. या गावामध्ये मी नेटिव्ह प्लेस आहे माझं. आणि ह्या इकडे बघा, हे एक 2 किलोमीटर लक्ष द्या. ह्या गावामध्ये एक वैशिष्ट्य असं होतं, जिथं लोणीचं आता बस स्टँड आहे ना, तिथं फक्त एक लिंबाचं झाड होतं. तिथे झाडाखाली त्या बस थांबायच्या. आणि लोणीचा एरिया कुठं होता माहितीये का? लोणीचा एरिया होता जिथं ते आता खासदार साहेब राहतात, त्यांचा वाडा आहे गावामध्ये. त्या वाड्याच्या शेजारीच माझं घर आहे. वाड्याला वाडा आहे आमचा. ओके, म्हणजे मातीची भिंत आहे, मातीची भिंत आहे दोघांच्या मध्ये. आम्ही भिंत पाडली ती. ओके, आणि त्यानंतर लहानपणी आम्ही फुल एन्जॉय केलं गावामध्ये, फुल एन्जॉय केलं. आणि मी लहानपणी काय करायचो, तिथं ती प्रवरा बँक आहे ना मेन ऑफिस, तिथं आमचं खळं असायचं. म्हणजे गावातून आम्ही घरून सगळं घेऊन यायचो, मळ्यातलं सगळ्या धनधान्य वगैरे काय. 100 एकर जमीन होती माझ्याकडे. आणि ही होती माझी नव्हती, माझ्या वडिलांच्या वडिलांच्या वडिलांची होती. ओके, ग्रँडफादर. आणि ते सगळे नवसाचे होते. घरेकाडीला एक सातपीडवा म्हणून देवस्थान आहे. तर माझे जे आजी आजोजी वगैरे त्यांनी असे नवस करायचे की मला मुलं होतं. आणि मग एकच मुलगा व्हायचा. आणि त्या मुलांचं मग त्यांनी त्यांचं नावच पिराजी ठेवलं. आणि मग त्याच्यानंतर
ताकदीर बाबा यांचं नाव होतं, त्या मुलाचं नावच ते देवाचं नाव ठेवलं. आणि त्यानंतर मग आम्ही पुढे होत गेलो आणि त्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. आणि तुम्ही लक्ष द्या, अरे मला पुढे बोलायचे हसू नका. डेव्हलपमेंट मला डेव्हलपमेंट बोलायचं. लोणी इतकं खेडगाव होतं छोटं, यू कॅन इमॅजिन. त्यावेळेला मला असं वाटत नव्हतं की आम्ही इंजिनियर होऊ, आम्ही कुठेतरी बाहेर जाऊ. मी पुण्यात 20 वर्ष होतो. आणि त्यानंतर लक्ष द्या, आता या कॉलेजचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगतो, कारण तुम्ही पण विद्यार्थी आहात. शेवटी अल्युमिनाय ज्यावेळेला होतो माणूस, त्यावेळेला मागच्या पुढच्या गोष्टी सगळ्या जागृत होतात. लक्ष देते ना, म्हणजे विद्यार्थी नशेतल्या पण, आत्ताच्या पण आणि पुढच्या पण. ओके, भूत भविष्य आणि वर्तमान सगळं. तर ज्यावेळेला आम्ही अल्युमिनाय होतो त्यावेळेला आपल्या कॉलेजचं असं वैशिष्ट्य होतं, हे कॉलेज असं व्हायब्रंट होतं. व्हायब्रंट म्हणजे व्हायब्रंट. या कॉलेजमध्ये दिल्ली, तुमचं यूपी, बिहार ऑल इथं सगळं असं गच्च भरलेलं असायचं. आणि टॉप टू टॉप फॅकल्टी मेंबर्स होते, टॉप टू टॉप. आय वॉज व्हेरी प्राऊड ऑफ इट. मला शिकवणारे जे टीचर होते ते इतके एक्सलंट होते, यू कॅन्ट इमॅजिन. त्यामुळे ती एनर्जी. ओके. आणि दुसरी एक गोष्ट अजून एक तुम्हाला सांगायचंय, यांनी जे केलेलं आहे स्वतः बाळासाहेब विखे पाटील हे, आता आम्ही तिथे एका ठिकाणी राहायचो, अतिशय म्हणजे कमी शिक्षण, आणि त्यांनी जे डेव्हलपमेंट्स केल्या, त्यांनी ज्या पद्धतीने हा स्टार्टअप उभा केला, लोणीचा स्टार्टअप, प्रवरेचा स्टार्टअप, आणि ह्या स्टार्टअप मध्ये सगळे उद्योग धंदे वगैरे माझ्या डोळ्यांनी मी ते बघितले कसे डेव्हलप झाले. ओके. तो मला तुम्हाला हे सांगायचंय, नुसतं हसू नका, आपल्याला काम करायचंय. सर इथं आलेले मंदार जोशी सर, आपण त्यांच्याकडून एक कमिटमेंट घेणार आहे. ती कमिटमेंट अशी आहे की ज्या मुलांना जॉब करायचा त्यांनी अवश्य जॉब करा. ज्यांना काही गट्स असतील, पॅशन असेल, त्यांच्यासाठी आपण ती निधी EIR ची छोटी स्कीम आहे, त्या स्कीम मध्ये आपण पुढे जाऊया. दुसरी गोष्ट, तुम्हाला जिथं कुठं आपल्याला सपोर्ट लागतो, COEP चा, IIT चा, इतर बिझनेसचा, इंडस्ट्रीचा, तो सगळा आपण जनरेट करू. आणि याच्यासाठी जे नेटवर्किंग लागतंय ते आपलं ऑलरेडी झालेले आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये दिल्ली, त्यानंतर तुमचं हैदराबाद, बेंगलोर, मुंबई, आणि ऑल IITs, NITs, VIT म्हणजे वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणतो मी, आणि ऑल पुण्यामध्ये तर मला ती गल्ली वाटते, सोडून द्या, कारण 20 वर्ष आवाज द्या. ठीक आहे ना. सो इकडे लक्ष द्या, आपल्याला काय करायचंय, ह्या सगळ्यामधून आपल्याला त्याचा फायदा घ्यायचा आहे. आणि त्यांना मी रिक्वेस्ट करतो कन्क्लुजन मध्ये, for coming this in Pravara Rural Engineering College, and request of ERC Research Innovation Startups and Medium Enterprises, you are here with us. We had a very good MOU. We want to utilize this, and that will be as the outcome for us. And this is the today's inauguration function, which you was as the expert for this today's function from COEP's Bhav Institute, and we are very much happy and thankful to you that you have given lot of guidance and what we can say information, which was very important from global point of view, as your background is global. So we want to go abroad now, and that will be our next plan of action. Thank you very much, sir. Next, I want to thank to Girish sir. Girish sir is also equally very active and dynamic. What is the meaning of active and dynamic? Active म्हणजे काय? Active म्हणजे काय? झोपायचं. ऍक्टिव्ह म्हणजे सतत तुम्ही ऍक्टिव्ह राहिले पाहिजे. कुठे पण सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपेपर्यंत ऍक्टिव्ह राहिले, झोपल्यानंतर सुद्धा कुणी जर हाक मारली तरी ऍक्टिव्ह राहिले पाहिजे. ओके. सेकंड, डायनामिक. व्हॉट इज द मीनिंग ऑफ डायनामिक? डायनामिक म्हणजे काय? कुठलंही इनपुट आलं तर यू शुड बी एबल टू गिव्ह द आन्सर, रिस्पॉन्ड. दॅट इज डायनामिक. ओके. So he is very active and dynamic. So we will take help of him, and he has given lot of information and opportunities from Bhav Institute. We are very much thankful to you also. And last but not the least, our Mr. Sagar, and your name please? Rushi Zado. You are from which place? Malegaon, correct. He is from Srigonda. He is from Malegaon. They are also our Ahmednagar, Ahilyanagar people. Correct? So we are proud of you, and whatever inspiration, whatever work you have carried out, your success story will be very much helpful to all our students. Thank you very much. Okay. And as the last but not the least, from the on the behalf of management and our Pravara Rural Engineering College, and as the CEO of Prism Doram, we are very much thankful to all the students and all the faculty members. Thank you very much. Okay. Let us stand up and have a national anthem. So yeah, put the word national anthem. So the organizing team to one thanks for
प्लीज कम कम इथं या एक शब्द करायचे व्यवस्थित आपल्याला राष्ट्रगीत घ्यायचंय आणि या राष्ट्रातून युवकांचं कल्याण करायचं. चल. सागर कुठं राहिली? एक फोटो घ्यायला नंतर एकदा सुंदर हा जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय. लेट्स गिव 3 cheers. ओके घुरे नाही तुम्हाला काम करायचे. ओके लेट्स हॅव अ 3 cheers to all the COP team and starter founder. Hip hip.